हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 13. अस्ति इति एव उपलब्धव्य तत्व भावेन च उभयोः. अस्ति इति एव उपलब्धस्य तत्वभावः प्रसीदति. अन्वयार्थ. तो आहेच असे निश्चयपूर्वक ठामपणे मानायला पाहिजे. त्यानंतर त्याला प्राप्त करायला तत्वभावना देखील भावना देखील हवी. अशा या दोहोमधून तो आहे असे मानले की तत्वभाव साधकाला स्वरूपात प्रसन्न होतो. नचिकेतने आधीच्या श्लोकामध्ये म्हणजे मंत्र क्रमांक 12 शेवटी यमराजांना तो आहे असे जे म्हणतात त्यांच्या व्यतिरिक्त इतरांनी तो कसा उपलब्ध करून घ्यावा असा प्रश्न विचारला आहे. आता या मंत्रात यमराजांनी त्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. या मंत्रात यमराज त्या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. परमात्म्याच्या शोधनाला निघालेल्या साधकाला येथे नचिकेतच्या माध्यमातून यमराज सूचना देत आहेत. साधकाला त्या फारच मोलाच्या आहेत. साक्षात्कारी जर म्हणत आहेत की परमात्मा आहे तर साधकाने त्यावर पूर्ण दृढ विश्वास, असीम श्रद्धा ठेवायला पाहिजे की परमात्मा आहे. परमात्मा आहे याचे उत्तमातील उत्तम प्रत्यंतर म्हणजे साधू संतवाणी संतांना परमात्म्याचा ठाव पुसावा. ज्या अर्थी साधू संत सांगत आहेत की परमात्मा आहे तर निश्चंक मनाने त्याच्या शोधनाला प्रारंभ करावा. तो आहेच याचा अर्थ हा असा आहे. याचे कारण असे आहे की आपल्याला जर एखादी गोष्ट शोधायची आहे तर ती मुळात अस्तित्वात असायला हवी. त्याबद्दल तशी आपली स्वतःची खात्री असायला पाहिजे. नसत्याच्या मागे लागण्यात काही अर्थच नाही. काहीच अर्थ नसतो त्यात. उमराचे फूल आणि सशाचे शिंग शोधण्यात काही अर्थ नाही. तेव्हा जे काही आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. जे शोधायचे आहे ते नक्की आहे अशी ते शोधणाऱ्याला खात्री पाहिजे. तरच तो ते सापडेपर्यंत न कंटाळता शोध घेत राहील. तो जर शोध घ्यायच्या वस्तूच्या अस्तित्वाबद्दल साशंक असेल तर थोडासा प्रयत्न करून तो शोधकार्य थांबवण्याची शक्यता असते. यमराज सांगत आहेत की तो आहेच असे निश्चयपूर्वक ठामपणे मानायला पाहिजे. परमात्म्याच्या यात्रेला निघालेल्यांसाठी ही सूचना फार महत्त्वाची आहे. साक्षात्कारी संतांवर विश्वास ठेवून आपण आपल्याला माहीत नसणाऱ्याचा स्वतःच शोध घ्यायला पाहिजे. कारण कोणाकडून परमात्म्याचे वर्णन ऐकून त्यावर तर्क करून आपण विश्वास ठेवू शकत नाही. विश्वास हा असावा लागतो. ते गणितासारखं नाही. तो आपोआप बसावा लागतो. आपला ज्यावर विश्वास बसेल त्याला दुसरा कदाचित चोरही म्हणत असेल. कोणावर कोणाचा विश्वास बसेल त्याला काही नियम नाही. कचेरीतील एखादा अधिकारी कितीही शिकलेला, कर्तव्यदक्ष, हुशार, मेहनती वगैरे असला तरीही जोपर्यंत त्याच्या वरिष्ठाचा त्याच्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत तो त्याच्यावर जबाबदारी सोपवत नाही. विश्वास ही काही वेगळीच गोष्ट आहे. त्यासाठी विश्वास ठेवण्यास योग्य अशी भावना व्हावी लागते. एकदा विश्वास बसला की तो त्या विश्वासासाठी काय वाटेल ते करायला तयार होतो.
प्रसंगी चाकोरी बाहेर जाऊन काहीही साहस करतो. केवळ तर्काच्या कसोटीवर असे करायला कुणी तयार होणार नाही. त्यासाठी तशी भावना व्हावी लागते. यास्तव यमराजांनी तो आहेच यानंतर त्याला जोडून त्याच्या जोडीला भावतत्व असायला पाहिजे असं सांगितलं आहे. भावनेच्या भरात त्याच्या आहारी गेलेला आगीवरूनही चालायला तयार होतो, प्रत्यक्ष चालतो. भावतत्व हे बीजासारखं असतं. शोधाच्या मागे भावच नसेल तर प्रयत्नांना काही अर्थ राहणार नाही. परंतु शोधनाच्या मागे भावतत्वाचे बीज असेल तर प्रयत्नांच्या खत पाण्याचा उपयोग होईल. मग बीज फुटेपर्यंत मेहनतीचे पहाड फोडले जातील. या बीजाला अंकुर फुटेल. कोणत्याही शोधकार्याला सुरुवातीला कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो. एरवी प्रस्थान ठेवताच येणार नाही. काहीतरी गृहीत धरावेच लागते. जर प्रत्येक गोष्ट उपलब्ध असेल तर शोधायची आवश्यकताच उरणार नाही. सर्वच उपलब्ध असेल तर काही सापडण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु जर शोधायचे असेल तर त्याचा प्रारंभ काहीतरी गृहीत धरूनच करावा लागतो. शून्यातून सुरुवात करता येत नाही. प्रत्येक गोष्टीला कशाचा तरी आधार घ्यावाच लागतो. साधा दोरा गुंडाळून ठेवायचा असला तरीही तो कशावर तरी गुंडाळावा लागतो. त्यालाही किंचित का होईना पण आधार हा लागतोच. गणितात क्ष असे मानल्याशिवाय, गृहीत धरल्याशिवाय बीजगणित सोडवता येत नाही. भूमितीत बिंदूच्या व्याख्येप्रमाणे कागदावर प्रत्यक्ष न काढता येणारा बिंदू कागदावर ठसठशीत काढून तो सूक्ष्म आहे असे गृहीत धरून मगच भूमितीचा सिद्धांत किंवा कृत्य सोडवावे लागते. झाड अवाढव्य वाढते, परंतु ते उगवायला एक छोटेसे बीज लागते. त्या अगदी छोट्याशा बीजातून एक अवाढव्य वृक्ष निर्माण होईल हे गृहीत धरावे लागते. असे गृहीत धरून बीजाला खत पाणी द्यावे लागते. बीजाला अंकुर फुटेपर्यंत वाट पाहावी लागते. शुद्ध भावनेने बीजाची सेवा करावी लागते. त्याला अंकुर फुटेल ही भावना दृढ असावी लागते. दररोज जमीन उकरून बीजाला अंकुर फुटला का ते पाहून चालत नाही. परमात्मा न जाणलेल्यांनी ज्या संतांनी परमात्मा अनुभवला आहे त्यांच्यावर विश्वास ठेवावा. मग परमात्म्याचा शोध घ्यावा. यासाठी संतांवर आणि त्यांच्या परमात्म्याच्या अनुभूतीवर अशा दोन्ही ठिकाणी विश्वास ठेवावा. परमात्मा आहेच असा तत्वभाव ठेवून त्याचा शोध घेतला की तो परमात्मा योग्याच्या हृदयात स्थिरावतो. योगी परमात्म स्वरूप होतो. येथे अद्वैत संपते. योग्याला आकलन होते की तो परमात्मा तो स्वतःच आहे. हरिओम.